हॅलो एव्हरीवन, किचन कोर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच आषाढी एकादशी येत आहे आणि आषाढी एकादशीला तिखट खिचडीसोबत ताटाला गोड आणि पौष्टिक असा शेंगदाण्याचा लाडू तर हवाच. म्हणूनच आज आपण शेंगदाण्याच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाच्या कढईचा वापर करायचा आहे, म्हणजे छान शेंगदाणे भाजले जातात. शेंगदाणे अगदी मंद आचेवर भाजून घेणार आहोत आपण. शेंगदाणे जेवढे छान भाजले जातील तेवढाच लाडूही टेस्टी बनतो. इथे मी लो फ्लेमवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हे शेंगदाणे भाजण्यासाठी पूर्ण 25 मिनिट लागलेले आहेत मला. आणि तुम्ही कलर पाहू शकता, अतिशय छान एकसारखे शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत. लाडू बनवताना कूट हातातून सुटतोय, कूट खूप सुट्टा झाला आहे, असा कोणताही प्रॉब्लेम येऊ नये यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी शेंगदाणे थंड करून घेतलेले आहेत. वाटीने जर मोजायचं म्हटलं तर इथं मी 3 वाटी ही शेंगदाणे घेतलेले आहेत. 3 वाटी शेंगदाण्यांसाठी इथे मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचा मी छान भुगा करून घेतलेला आहे. जेवढे शेंगदाणे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण गूळ घेणार आहोत, म्हणजे लाडू खूप गोड बनत नाही. आता लाडू सुटू नये म्हणून सगळ्यात महत्त्वाची टीप, लाडू बनवताना तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगदी पूर्ण फुल भरून असे शेंगदाणे आणि गूळ दोन्ही एकत्रच घातलेलं आहे. जेव्हा आपण मिक्सरचं भांडं फुल भरून असे शेंगदाणे कूट करण्यासाठी घेतो त्यावेळेला शेंगदाणे छान ऑइल रिलीज करतात आणि कूट छान तेलकट बनतो. इथे छान असा आपला शेंगदाण्याच्या लाडूचा कूट बनून तयार आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय छान दाणेदार आणि चमकदार असा कूट आपलं दिसत आहे. याचप्रमाणे मी उरलेले शेंगदाणे आणि गूळ एकत्र घालून बारीक करून घेणार आहे. हे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे हाताने सगळं मी मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही पुन्हा मिक्सरमध्ये सगळं एकत्र फिरवून घेऊ शकता, पण मी दोन्ही समप्रमाणात घातल्यामुळे फक्त हातानेच मिक्स करून घेत आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय इझी जाते आपल्याला लाडू वळण्यासाठी आणि लाडू खातानाही अजिबात फुटणार नाही हा. त्यामुळे या प्रमाणात नक्की लाडू ट्राय करून बघा. मी इथे लाडू वळूनही दाखवत आहे तुम्हाला. अगदी इझिली वळला जातोय. आपण एक चमचाभरही तुपाचा वापर न करता अतिशय चमकदार असे लाडू आपले तयार होतात. जेवढे शेंगदाणे तेवढे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण गूळ घेतला तर लाडू खूप जास्ती गोडही बनत नाही आणि खूप फिक्काही बनत नाही, अतिशय छान लागतात. इथे माझे सगळे लाडू बनून तयार आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि फ्रेंड्स, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला खूप जास्त प्रमाणात मोटिवेशन भेटेल आणि मी असे छान पदार्थ तुमच्यापर्यंत पोचवत राहील. काय मग या आषाढी एकादशीला याच पद्धतीने शेंगदाणा लाडू करून पाहणार ना? नक्की पहा आणि कसे बनले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.